पुढची महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये 150 जागांवर एकमत झालंय। अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती अमित साटम यांनी दिली। मुंबईमध्ये महायुती 150 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केलाय। पुढील 2 ते 4 दिवसांमध्ये उर्वरित जागांबद्दल निर्णय होईल अशी माहिती अमित साटम यांनी दिलेली आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई महायुतीची चर्चा ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये झालेली आहे। विस्तृत अशा प्रकारचं प्लॅनिंग हे झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या सभा, माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सभा कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये घ्यायच्या आहेत या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे। आणि मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे। पुढच्या 2 दिवसामध्ये उर्वरित जागांवरतीही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल। मुंबईच्या संदर्भातला विषय आपला चालू आहे। ठाण्यामध्ये देखील जी चर्चा होणार आहे भाजपच्या नेत्यांबरोबर ती देखील आमची यादी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेली आहे। तिथे देखील युती होईल। कुठेही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। सध्या अमितजींनी भाजपच्या अध्यक्ष म्हणून जी भूमिका मांडलेली आहे तीच आमची सगळ्यांची भूमिका आहे। आणि जिथं जिथं काही अडचणी निर्माण होतील तिथं मी नेत्यांशी बोलू। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंडव्यामधील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करत तात्काळ अटक करण्याची मागणी केलेली आहे। आम्ही वारंवार मागणी केलेली आहे की केवळ दिग्विजय पाटीलवर गुन्हा दाखल करून चालणार नाही। त्या कंपनीचं 90% शेअर्स जर पार्थ पवारांचे असतील तर ते मोकाट का सुटतायत, 99% जे काय असतील ते, तर त्यांना का जबाबदार धरलं जात नाही। आणि मुळामध्ये पार्थ पवार ही व्यक्ती महत्वाची नाही, त्यांचे वडील महत्वाचे आहेत। त्यांचे वडील उपमुख्यमंत्री आहेत म्हणून सरकारचा महसूल बुडवण्यापासून ते सरकारी जागा करण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे। त्यामुळे पार्थ पवारांना जबाबदार धरलंच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। महत्त्वाची बातमी। बिन खात्याचे मंत्री का ठेवले? कोकाटेंना आमदार आणि मंत्रिपदावरून हटवायला हवं होतं। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। खरं तर काल काय अपेक्षित होतं की पहिलं म्हणजे त्यांची आमदारकी रद्द करणं, मंत्रिपद रद्द करणं आणि त्यांना अटक करणं, ही कारवाई तात्काळ व्हायला हवी होती। पण आपण बघतोय ही कारवाई ताणली जाते। काल काय केलं तर त्यांचं खातं काढून घेतलं। का? बिन खात्याचे मंत्री अजूनही ते ठेवले गेले का? हा प्रश्न विचारायचा वाटतो। आणि मला असं वाटतं की हे जे सगळे धंदे चाललेत ना राजकारणातले, हे बंद झाले पाहिजेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।